नमस्कार मित्रांनो. आर्थिक लाभ, करिअरच्या नवनवीन संधी आणि धंद्यामध्ये किंवा बिझनेसमध्ये बढोतरी. अशाच प्रकारचे काही अनुभव मिथुन राशीला नोव्हेंबर महिन्यामध्ये मिळणार आहेत. याचं कारण आहे तुमच्या द्वितीय भावात भ्रमण करणारा गुरु. अर्थात तो 12 तारखेला वक्री होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राशीच्या दशम स्थानात भ्रमण करणारा जो शनी आहे, हा 28 नोव्हेंबर नंतर मार्गस्थ होणे. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. परंतु ती एक गोष्ट थोडी महत्त्वाची दुसरी सुद्धा आहे, जी की तुमच्या राशीचा नंबर 1 चा अशुभ फलदायी ग्रह मंगळ हा तुमच्या 6व्या स्थानामध्ये संपूर्ण जो महिना आहे तो राहणार आहे. अर्थात त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असते, तुमच्या आयुष्याचं नेमकं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचे जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे बुध हा तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. वक्री होऊन तो तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. राशीचा 6वा जो षष्टेश आहे मंगळ हा स्वतःच्याच राशीमध्ये 6व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तिथेच रवी बुध आणि शुक्र सुद्धा येणार आहेत. राशीचा जो अष्टमेश आहे शनी हा शनी तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. तो वक्री आहे गेल्या 2 ते 3 महिन्यापासून. आता तो मार्गी होणार आहे या महिन्याच्या 28 तारखेनंतर, नोव्हेंबरच्या 28 तारखेनंतर. अर्थातच या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात बिझी असणार आहात, फिरणं वगैरे जास्त होणार आहे आणि त्याचा जो तणाव आहे, त्याचा जो ताण आहे, तो तुमच्या शरीरावरती दिसू शकेल. या संदर्भात थोडीशी तयारीत राहायला हवं, कारण तुमची जी रास आहे ही जास्त समजा शारीरिक मेहनत झाली तर लवकर लवकर मलूल होते, थकून जाते. तर त्या संदर्भात थोडीशी काळजी घ्यायला हवी. बाकी जर का सांगायचं झालं तर शारीरिकदृष्ट्या फारसे मोठे त्रास होणार नाही. मात्र जर का तुम्ही आधीपासून कुठल्या व्याधीने पीडित असाल तर त्याच्या संदर्भातले काही लक्षणं तुम्हाला या महिन्यात निश्चितच दिसेल. त्या संदर्भात स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं राहील. त्यानंतर आपण चर्चा करू की तुमचं जे आर्थिक स्थैर्य आहे नेमकं कशा प्रकारचं आहे. राशीच्या धनस्थानामध्ये गुरु जो आहे तो आलेला आहे आणि तो दिनांक 12 तारखेनंतर वक्री होणार आहे. राशीचा जो पंचमश आहे शुक्र हा शुक्र तुमच्या चतुर्थ, पंचम आणि 6व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. राशीचा जो अष्टमेश आहे शनी हा तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. 28 तारखेनंतर तो मार्गस्थ होणार आहे. अर्थात तो आता वक्री आहे. याचप्रमाणे राशीचा जो लाभेश आहे मंगळ हा 6व्या स्थानामध्ये संपूर्ण महिन्यामध्ये राहणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुमची आवक मात्र अतिशय उत्तम असणार आहे. अजिबात काळजी करू नका. परंतु विनाकारण खर्च करणं किंवा लोन घेणं या गोष्टींपासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, काहीही काळजी करू नका. नोव्हेंबर महिना अतिशय उत्तम असणार आहे. खास करून नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्ही घेतलेले निर्णय अचूक ठरणार आहे. तुम्हाला काय चांगले आर्थिक लाभ सुद्धा मिळणार आहेत. अर्थात जी रिस्क घेणार आहात तुम्ही किंवा जे काही ट्रेड करणार ते सोची समजी असली पाहिजे, म्हणजे फक्त आणि फक्त हवेत नसायला हवी. तर ही गोष्ट जी आहे या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतर गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो चतुर्थेश आहे बुध हा बुध तुमच्या 6व्या आणि 5व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर साधारणतः आणि राशीच्या चतुर्थामध्ये शुक्र सुद्धा भ्रमण करणार आहे. तर साधारणतः घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास यावेळेला डोकं वर करू शकतील. मात्र घरातले वातावरण अतिशय उत्तम राहील. घरातल्या व्यक्तींबरोबर म्हणजे असे संबंध सुधारतील. घरामध्ये काही नवीन चीज वस्तू येतील. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुम्ही या महिन्यामध्ये हाती घेऊ शकता. म्हणजे नवीन वस्तू घेणं, असलेली वस्तू विकणं, वास्तूच्या संदर्भात रिनोव्हेट किंवा रेमेडी करणं. तर हा जो प्रकार आहे किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही वास्तूच्या संदर्भात या महिन्यामध्ये करू शकता. याचमुळे प्रमाणे लव्ह लाईफ किंवा रिलेशनशिपबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो पंचमेश आहे शुक्र हा तुमच्या चतुर्थ, पंचम आणि षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीत जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा हा संपूर्ण कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता सुद्धा हा संपूर्ण कालावधी चांगला असणार आहे. मात्र इथे एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं राहील, आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील अशा प्रकारची काही लक्षणं तुम्हाला दिसली तर लगेचच्या लगेच डॉक्टरी इलाज करणं थोडंसं गरजेचं राहील. याचप्रमाणे वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं इथे आणखीन एक गोष्ट आहे जी विद्यार्थी वर्गासाठी मात्र हा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. संपूर्ण जो नोव्हेंबर महिना आहे खूपच चांगला असणार आहे. तुम्ही केलेले जे प्रयत्न आहेत त्याला उत्तम प्रकारचं यश हे या महिन्यामध्ये मिळणार आहे. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो सप्तमेश आहे गुरु हा तुमच्या धनस्थानामध्ये भ्रमण करतोय. 12 तारखेनंतर वक्री होणार आहे. इथे षष्ठातला जो मंगळ आहे तो सुद्धा 7व्या दृष्टीने तुमच्या व्ययस्थानाला पाहणार आहे. इथे एक गोष्ट महत्त्वाची राहील की वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर करू शकतील, कारण
तुमच्या दशम स्थानात भ्रमण करणारा जो शनी आहे तो सुद्धा दशम दृष्टीने तुमच्या सप्तम स्थानाला पाहतो आहे आणि जवळजवळ 28 तारखेपर्यंत तो वक्रीच असणार आहे. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर राशीचा जो कर्मेश किंवा दशमेश जो गुरु आहे हा तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतोय 12 तारखेनंतर तो वक्री होणार आहे. आणि राशीच्या दशम स्थानात भ्रमण करणारा जो शनी आहे तो 28 तारखेनंतर मार्गी होणार आहे. काळजी करू नका. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले नवीन नवीन काही अनुभव तुम्हाला मिळू शकतील. अडकलेली कामं तुमची मार्गी लागतील. नवनवीन तुमच्या समोर संधी येऊ शकतील आणि ज्या ज्या व्यक्ती बिझनेसशी रिलेटेड आहे त्यांच्याकरता या महिन्याचा जो शेवटचा कालावधी त्यानंतर चांगल्या तुम्हाला बिझनेसच्या संदर्भातल्या संधी निश्चितच मिळणार आहे. त्या संदर्भात काळजी करू नका. यानंतर आपण चर्चा करू ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगांचे जे प्रभाव परिणाम आहेत हे तुमच्याकरता नोव्हेंबर महिन्यामध्ये कशा प्रकारचे असतील. जसं की दिनांक 4 तारखेला मंगळाचा हर्षलशी त्रिकोणयोग, हर्षलशी प्रतियोग आणि नेपच्यूनशी त्रिकोणयोग होणार आहे. तर खास करून षष्ठात भ्रमण करणारा जो मंगळ आहे तो हर्षलची प्रतियोग आणि नेपच्यूनशी त्रिकोणयोग करणार. तर खास यामध्ये 4 तारखेच्या आसपास तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. शारीरिक आरोग्याच्या संदर्भात खास करून लागणं, दुखणं, कापणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं, शारीरिक दुखापतीचे काय प्रसंग या दरम्यान उभे राहतील. काळजी घेणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 12 तारखेला बुध मंगळाची युतीसुद्धा तुमच्या 6व्या स्थानात होणार आहे. तर कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं आहे. तुमचे अंदाज चुकू शकतील या संदर्भात काळजी घ्या. याचप्रमाणे दिनांक 17 तारखेला रवीचा गुरु आणि शनी दोघांशी त्रिकोणयोग होणं अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा योग आहे. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले अनुभव, चांगल्या संधी तुम्हाला मिळू शकतील की ज्या लाईफ टाईमसाठी सुद्धा तुम्हाला उपयोगी पडू शकतील. याचप्रमाणे तुमचे वरिष्ठ त्यांच्यावर सुद्धा तुमचं इंटरॅक्शन असेल ती अतिशय चांगली पाहण्यात येईल. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला बुधाचा हर्षलची प्रतियोग आणि नेपच्यूनशी त्रिकोणयोग होणार आहे. या दरम्यान कागदोपत्री व्यवहारापासून थोडीसं काळजी घ्या. याचप्रमाणे तुमच्या डेझिग्नेशनपेक्षा थोडंसं कमी हुद्द्यावर हे काम करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत किंवा ज्याला आपण गुप्तशत्रू म्हणतो त्यांच्यापासून थोडंसं सावध राहणं गरजेचं आहे. त्यांच्या कारवाई या दरम्यान थोड्याशा वाढू शकतील. तुमचं कॉन्फिडेन्शियल स्पॉईल होणं वगैरे काही अनुभव या दरम्यान येऊ शकेल. काळजी घ्या. याचप्रमाणे दिनांक 21 तारखेला रवीचा हर्षलची प्रतियोग आणि नेपच्यूनशी त्रिकोणयोग होणार आहे. येथे सुद्धा तुमच्या करिअरच्या संदर्भात काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे करिअरचे निर्णय झटपट घेऊ नका. जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, निर्णय तुम्हाला संधी तर येतीलच पण निर्णय घेताना थोडासा विचार करा. तुमची जी रास आहे ही थोडासा विचार कधी कधी कमी असतो. तर या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 22 तारखेला बुधाचा गुरु आणि शनी दोघांशीही त्रिकोणयोग होणार आहे. उत्तम अशा प्रकारचा हा योग आहे. तुम्हाला नोकरीच्या किंवा बिझनेसच्या नवनवीन संधी समोर येतील. कागदोपत्री व्यवहार या दरम्यान तुमचे मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे दिनांक 26 तारखेला शुक्राचा सुद्धा गुरु आणि शनीशी त्रिकोणयोग होणार आहे. काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला या दरम्यान मिळतील. कार्यक्षेत्रासंदर्भात नवनवीन संधी तुमच्या समोर येतील. याचप्रमाणे दिनांक 26 तारखेला शुक्राचा हर्षलची प्रतियोग आणि नेपच्यूनशी त्रिकोणयोग होणार आहे. तर ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणच्या ज्या महिला वर्ग आहे त्यांच्यापासून थोडंसं काळजी घ्या. थोडंसं तुम्ही एक अंतर ठेवा. थोडीशी पण तुम्हाला त्रास होऊ शकते. याचप्रमाणे या महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती दिनांक 5 तारखेला आहे आणि जी अमावास्या आहे ती दिनांक 20 तारखेला आहे. पौर्णिमा आणि अमावास्येला रवी चंद्राचं जे आकर्षण असं पृथ्वीकडे हे थोडंसं जास्त असतं. आपण जास्त भावनातीत होतो आणि भावनातीत होऊन घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त असते. याचमुळे या महिन्याची 5 तारीख आणि 20 तारीख या 2 दिवस जे आहेत ते लक्षात ठेवा. या दरम्यान कुठल्याही प्रकारची नवीन कामं करू नका, वादविवादात जाऊ नका आणि उगाच कुठल्याही नवीन असा विचार आणू नका. तुमचे विचार हे चुकण्याची शक्यता जास्त राहील. तर मित्रांनो हे होतं मिथुन राशीचं नोव्हेंबर 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.